नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर किती वाजलेत बघा, 12 वाजले, 12 पण वाजून गेले. बसले टॅरेजला निवांत, हवा लागते, जरा छान वाटतंय जरा बसले. इथं पोरांनी खाली का गाणे लावले तर एवढा आवाज केला आहे, पण बसले निवांत. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला कोणी विचारलं होतं, ताई तुमचे मालक घरी असते तर तुम्ही कामाला जाता, आम्हाला काय कारण कळन का? तो कळणार ना, तुम्ही माझी फॅमिली आहात, तर तुम्हाला अशा सिंपलशी गोष्ट सांगायला काही हरकत नाही आहे. आणि मी कामाला का जाते? तर कामाला कसं असतं, जसा वेळ येईल ना जशी तसं राहायला लागतं. कोणचा वेळ कसा सांगून येतो ते आपण कधीच सांगू शकत नाही. माझा नवरा चांगला कामाला होता, पण काही दिवस त्यांची जरा तब्येत खराब झाली. अशी तब्येत खराब झाली की ते 8 घंटे काम करू शकत नाहीत, 8 घंटे उभा राहू शकत नाहीत, म्हणून ते कामाला जात नाहीत. त्यांना काही वर्षापूर्वी पॅरलिस अटॅक होऊन गेलेला आहे, खूप वर्षापूर्वी. पण ते कधी कधी थोडंसं जाणवतं, तब्येत ठीक नाही म्हणून त्रास होतो. त्याच्यासाठी जाऊ द्या म्हणलं, नका जाऊ तुम्ही कामाला. म्हणजे तुम्हाला त्रास होतो आहे ना, तुम्ही नका जाऊ. त्यात काही चुकीची गोष्ट आहे का? संसार हा दोघांचा पण आहे, दोघांचा संसार आहे. त्यात दोघांनी समजून घेतलं पाहिजे तर तो संसार. आता नाही त्यांची तब्येत ठीक, असं काय प्रॉब्लेम म्हणून ते नाही जात. पण मी पण त्यांना कधी म्हणत नाही की तुम्ही का घरात बसता, कारण की त्यांची तब्येतच ठीक नाही. आणि म्हणून ते जास्त कामाच्या ह्याच्यात पडणार नाही, तर त्यांना जमत नाही. का काम करणं गरजेचं आहे. मी कामाला का जाते, ही अशी परिस्थिती, म्हणून कामाला जावंच लागतं. आणि कामाला नाही जाऊन काय खाता, तो पण मोठा प्रश्न आहे ना. असं तर होत नाही की नवऱ्यानेच कमवून आणलं पाहिजे म्हणून. तर दोघं समजदार असले ना, दोघं समजून घेणारे असले एकमेकांना, तर तो संसार, त्याला संसार म्हणतात. की आपल्या नवरा बायकोचे भांडण झालं, बायको काय बोलली या नवरा काय बोलली, ही दोघांनी एकामेकाला समजून घ्यायचं असतं. घरातल्या पैशा पाण्याबद्दल, सगळ्या व्यवहाराबद्दल एकमेकाला समजून घेणं लय गरजेचं आहे. तसं मी त्यांना खूप समजून घेते. मला सांगा, कामाला कुठं पाठवलं, गेले कामाला, अचानक चक्कर आली, पडले, तर त्या गोष्टीची भीती वाटते मला. त्यांच्या म्हणजे चक्कर त्यांना येतच राहते सारखे, गोळ्या चालू असून पण त्रास होतोच त्यांना, खूप त्रास होतो. म्हणून मी त्यांना कामाला पाठवत नाही. काही दिवस असे होते, ते कामाला जात होते तेव्हा मी घरातच होते ना, तेव्हा ते मला कधी बोलले नाहीत की मी काम करतोय आणि तू घरात बसलीस, असं कधीच बोलले नाही. आता त्यांची तब्येत ठीक नाही, तर त्यांना आपण म्हणू शकत नाही की तुम्ही कामाला जा म्हणून आणि घरात मला पैसे आणून द्या म्हणून. देवाला एकच मागणं आहे की व्यवस्थित ठेव त्यांना, कसल्या गोष्टीची कमी नको पडू देऊ, एकच मागणं आहे. आणि म्हणून ते कामाला जात नाही, त्यांची तब्येत ठीक नसते म्हणून नाही जात कामाला. मग मोठा मुलगा पण मला म्हणतो, जाऊ दे मम्मी, नाही जात तर पाठवू पण नको. एकतर त्यांची तब्येत ठीक नाही तर पाठवू नको, एकतर तू आहेत घरी राहू दे. पोरांचं ऐकायचं असतं, त्यांचं ऐकायचं असतं. पण एक सांगते तुम्हाला, कधी कोणचा टाईम येईल ना ते सांगू शकत नाही. कोणाचे नातेवाईक आणि कोणाचं, हल्ली कोणाचं राहिलेलं नाही. सगळे आपापल्या तालात दंग आहेत. नातं नाही राहिलं, ओळख नाही राहिली आईबापाची, सगळ्याची. कोणाचीच आता मुलांना ओळख राहिलेली नाही. आणि ते आईबापाला काय बोलते आणि कशा पद्धतीने दुखवते ह्याचं सुद्धा भान नाही आताच्या पोरांना. खरं सांगते. त्याच्यासाठी मी ना, ह्या गोष्टीचा तुम्ही जो प्रश्न विचारला ना, ह्या गोष्टीचा कधी विचार करत नाही. माझे विचार माझ्यापाशी, मी दुसऱ्याला सोबत घेऊन ते विचार त्यांच्यापाशी मांडणं हे नाही माझ्या अंगावर एक जबाबदारी पडलेली. काम करायचं, लेकरं सांभाळायचं,
ही जबाबदारी मला ती पार पाडणं गरजेचं आहे. ते कामाला जाऊ या नाही जाऊ, पण त्यांनाच घरात बसायला नाही आवडत. पण काय आता परिस्थिती नाही, शरीर साथ देत ना, असं होतं. म्हणून ते घरीच असतात. पण हेच कारण आहे त्यांचं, बाकी काही कारण नाही. ना मला वाईट बोलत, ना पोरांना वाईट बोलत, सगळे संग व्यवस्थित राहतात.